भेटीमध्ये दादा हे एकटेच माननीय गृहमंत्र्यांना भेटलेत. मग त्यावेळी त्यांचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षही नाही आहेत सोबत, त्यांचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचे दिल्लीतले खासदारही नाही आहेत सोबत. जे यापूर्वी कधी घडलं नव्हतं ते त्या दिवशी काय घडलं नेमकं, मग त्यात काय हसेल नेमकं, हे अनेक प्रश्न आहेत जे तुम्हाला आणि मला पडू शकतात. अमित शहानी या पूर्ण विलिनीकरणाला हिरवा कंदील दिला होता का? यामध्ये आता पुन्हा त्या सगळ्या गोष्टी आहेत की हा हिरवा कंदील विचारण्यात आला होता का. बरं, या पुन्हा या सगळ्या गोष्टी या दादांबरोबर आहेत. म्हणजे तुम्ही एक दादांची जर 16 नोव्हेंबरच्या आसपासची जर एक पोस्ट पाहू शकलात तर मग ती पोस्ट बघून हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो ना की त्या भेटीमध्ये दादा हे एकटेच माननीय गृहमंत्र्यांना भेटलेत. मग त्यावेळी त्यांचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षही नाही आहेत सोबत, त्यांचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचे दिल्लीतले खासदारही नाही आहेत सोबत. जे यापूर्वी कधी घडलं नव्हतं ते त्या दिवशी काय घडलं नेमकं, मग त्यात काय हसेल नेमकं, हे अनेक प्रश्न आहेत जे तुम्हाला आणि मला पडू शकतात. पण पुन्हा निष्पत्ती, जी चर्चा झाली, जो हिरवा कंदील दिला नाही दिला, विचारलं नाही विचारलं, की दादांच्या मनात आणखी काही वेगळंच होतं. म्हणजे एकीकडे भारतीय जनता पक्षानं आम्हाला कुबड्यांची गरज नाही असं सांगणं ही वस्तुस्थिती होती. पुणे पिंपरी चिंचवडच्या निवडणुकांच्या जो सगळा प्रचाराचा काळ होता. कारण मला तिथं आठवत नाही इतर कुठलेही नेते, म्हणजे आपण काढून बघा, पुणे पिंपरी चिंचवडची जी निवडणूक ही दादांसाठी अत्यंत दादांनी जीव ओतून दिला होता. यामध्ये किती नेते होते हो प्रचाराला? नव्हते. मग यामध्ये कोण कोण प्रचार करत होतं? आपण जर व्हिज्युअल्स काढून बघितले तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत ना समोर. मग तुम्हाला हा प्रश्न त्यावेळी मला वाटतं खरं तर पडायला हवा होता की अमोल कोल्हेंचा काय संबंध तिथे प्रचार करत राहण्याचा, पण रोहित पवारांचा काय संबंध? एकत्रितपणे एका चिन्हावर निवडणूक लढता म्हटल्यानंतर आम्हाला स्पष्ट होतं की हे विलिनीकरणाच्या दिशेने जात आहे. मग जेव्हा हा प्रश्न तयार होतो की जेव्हा हे इतक्या समरसतेने गोष्टी होत आहेत आणि त्यानंतर जर कोणी नाकारत असेल तर मग हे का, हा प्रश्न सर्वसामान्याच्या मनात तयार होतो.